जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो, मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली, तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या, त्याचा सुधारित एक GR काढा. नाही, मी जरांगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे GRच्या माध्यमातून. तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा, मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा शुद्धीपत्रक करायचं, तसंही करू. काय आमच्या सरकार करू म्हणले. ओके, आता प्रश्न सगळे सुटले, आता शेवटचा राहिला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं. म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरवूच, पण आता एकच राहिला. विखे पाटील साहेब, आम्ही लय तिळ तडपतो गरीबात लेकरं मोठं करायला, कधी काय मागत नाही. पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली, 15 दिवसात ते महिन्यात गॅजेट लागू करायची. मी सोडित नाही, मी आहे ना. मला विदर्भ सारखा नीट ऐक, मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो, म्हणजे कुणी देत नाही आजकाल. ते म्हणते जाय तिकडे मग घरी, तुला शान आहे, म्हणून तो समाज माया माग आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही, पुरा महाराष्ट्र मी एक बघतो, म्हणून समाज माझ्या माग आहे. काय रे इकडे कोपऱ्यात बोल नका रे. म्हणून मी, माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त, विखे पाटील साहेब, आम्ही लय तर पडतो गरीबाचे लेकर, पैसे नको, पद नको, तुमचे वाह करू आम्ही, चांगलं करा समाजात तुम्ही, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या, आम्हाला काय गरज नाही. आणि ते सामंत साहेबाला चांगला माहिती आहे आपला कचका कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही. एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचत होत, नाही हलून देत म्हणलं की नाहीच हलून देत. तरी 2 फरार राहिले, 2 फरार राहिले, 2 आले नाही, त्यांचे 2 मंत्री आले नाहीत, नाही तर त्यांना माहिती आपण शब्द